फ्रेंड्स, कसं आहे तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे. स्वागत आहे तुमचं कोमल सचिन ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. महाराष्ट्रीयन जे आहेत त्यांचं नवीन वर्ष आजपासून स्टार्ट होतं. सो हॅपी न्यू इयर पण मी म्हणेन. तर कसं आहे, आम्ही कर्नाटकमध्ये राहतो. कर्नाटकमध्ये ना गुढीपाडवा हा सेलिब्रेट करत नाहीत, उगडी हा सण सेलिब्रेट करतात. ॲक्च्युली तो सण कोणता आहे आणि कशा पद्धतीने सेलिब्रेट करतात ते काही मला माहिती नाही. कारण मला कसं माहीत झालं आज उगडी हा सण असतो, कारण प्रिन्सच्या स्कूलमधून ना मेसेज आला होता ग्रुपवर की आज उगडी सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज प्रिन्सच्या स्कूलला सुट्टी असेल. ॲक्च्युली त्याची एक्झाम चालू आहे. सो आज सुट्टी, उद्या एक्झाम स्टार्ट होणार आहे. काल एक पेपर झालेला आहे त्याचा नर्सरीचा. सो असो, आता गुढीपाडव्याला मी गुढीत उभं केले साडी वगैरे हे करून, पण त्याचा हार असतो ना साखर, तो मला इथे भेटत नाही. मागच्या वर्षी पण भेटला नव्हता. कर्नाटकमध्ये कोण करतच नाही तर हार कसा भेटणार. सो मग मी आहे अशीच गुढी उभा केली. आता पूजा करायची, रांगोळी वगैरे काढायची आहे आणि लिंबाचा पाला पण मला कुठे म्हणजे इथेच झाड आहे पण मी कसं काढणार म्हणून ते पण घेतलं नाही. असं जसं होईल तसं मी करते, पण करण्याला महत्त्व आहे. साधं बोळं का होईना मी करते, कारण आपली महाराष्ट्राची परंपरा आहे ते तर आपण केलीच पाहिजे. असो, जास्त वेळ वाया घालवता व्हिडिओला करते सुरुवात. तर देवपूजा पण मी सकाळी उठल्याच केली होती, आंघोळी वगैरे झाल्यावर. तर आता करायचा आहे पोळ्याचा स्वयंपाक. नाश्ता पण मी केलं नाही, मुलांनी फळं वगैरे असंच खाल्लंय. तर डायरेक्ट करायचं स्वयंपाक. आता काय करायचं काय समजेना, म्हणजे चपाती भाजी करू, श्रीखंड की पुरणपोळी काय समजे नाही, बघू कसं होतंय. आता बघा, मी हरभऱ्याची डाळ निवडून घेतली, त्याला तेल लावते. किती पाणी ठेवलंय. पाण्याला जेव्हा उकळेल ना तेव्हा आपण डाळ शिजत घालायची. नेहमी ना मी कुकरमध्ये शिजत घालते, पण आज माझ्याकडे भरपूर वेळ आहे तर म्हणलं चला आपण पातेल्यात शिजत घालूया, कारण कुकरची टेस्ट आणि ह्याच्या टेस्टमध्ये खूप फरक असतो. सो तुमच्या घरी गुढीपाडव्याला काय स्पेशल बनलं होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे ज्यांना पोळी खायला आवडत नाही ना, तर ते श्रीखंड पुरी किंवा पुरी भाजी किंवा शेवयाची खीर अशा पद्धतीने सुद्धा बनवतात. तर गुढीपाडवा बनवण्याचं खास कारण काय असतं तुम्हाला माहिती आहे का, मला सांगा. म्हणजे मला जेवढं माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते. तर गुढीपाडवा सेलिब्रेट करायचं कारण म्हणजे जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली होती ना, तेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलेल्याचा जो दिवस होता तो आजचा होता आणि त्यामुळे आज मराठी माणसाचं नवीन वर्ष म्हणून हे सेलिब्रेट केलं जातं असं मी ऐकलंय बरं का, सोशल मीडियावरच ऐकलंय, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि अजून एक कारण म्हणजे गेलं लक्षातून माझ्या, असंच होतंय. बरं, तुम्हाला काय माहिती आहे गुढीपाडव्याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर दूध पण मी तापायला ठेवलंय. सो आता मी डायरेक्ट पोळ्या करताना तुमच्यासोबत कंटिन्यू करते. मला आमटी सुद्धा बनवायची आहे, त्यासाठी मला खूप तामझाम करावं लागते, कारण मिक्सरचं भांडं जे आहे ना ते खराब झालेलं आहे, त्यात व्यवस्थित बारीक होत नाही. मग मला ना ते खोबरं खिसून मग बारीक करावं लागते, तेव्हा कुठे ते बारीक होते. तर चला डायरेक्ट आपण आता पोळ्या करताना भेटूया. सगळं झालेलं आहे. मी पीठ सुद्धा मग ठेवलं होतं, फक्त एवढ्याच पोळ्या करणार आहे, कारण पुरण खूप केलंय. पोळ्या सगळ्यांना आवडतात, मग रात्री गरम गरम अजून करायच्या म्हणून मी दुपारच्या थोडंच केलंय. मुलांना ह्यांना खूप आवडतात पोळ्या. सो पीठ खूप छान असं मर्दून घेतले मी, खूप उशीर असं तिंबलंय पीठ. तर अगोदरच्या बायकांना किंवा आता पण गावाकडे कसं करतात, पाट्यावर वट असतो त्याच्यावर पुरण करतात. परत पीठ सुद्धा ना त्याच्यावरच असं वाट्या वरवट्याने असे चेचून घेतात पोळ्या करण्यासाठी. पण इथे काय ते अवेलेबल नाही. छान म्हणून घेतलं ना होतात पोळ्या चांगल्या. सो मग असे मी म्हणलेलं अजून काय असतं ते मला आठवलं नाही. गुढीपाडव्याला पुरणपोळी करण्याचं काय असतं की सुगे असते ना ह्या महिन्यात, गहू, कुणाचे गहू नवीन केलेले असतात, हरभरे निघलेले असतात. सो त्याच गव्हापासून आपल्याला ह्या पुरणपोळी करून नैवेद्य दाखवायचा असतो, असं एक शास्त्र आहे गुढीपाडव्याचं. म्हणजे आमच्या गावाला म्हणतात बरं का. भरपूर पुरण घालून पोळी करणार आहे, पुरण भरपूर केलेलं आहे त्यासाठी. आणि पुरण करताना ना त्यामध्ये वेलदोडे, जायफळ घातलेलं आहे. जायफळने खरंच पुरणपोळीला खूप छान फ्लेवर येतो, पण लिमिटमध्ये घालायचं बरं का, जास्त घालायचं नाही, कारण जास्त घातले ना झोप जास्त येते जायफळने.
आणि अति प्रमाणात झालं तर मग माणूस बेशुद्ध सुद्धा होऊ शकतो. सो त्याचं एक लिमिट ठेवायचं, थोडंसं घालायचं, अगदी थोडंसं घातलंय मी फ्लेवरसाठी आणि वेलदोडे. गुळ पण मी जास्त घातलाय. आता हुंडे करून घेतले, पोळी लाटूया. मी कधी ना पोळपाटाला कापड वगैरे बांधत नाही, तसंच लाटते, कारण होतात तशा सुद्धा छान पोळ्या. तर हळूवारपणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे, फिरवत फिरवत. बघू शकता तुम्ही असं. तर मुलं मागाचपासून मागं लागतात, कधी होतंय कधी होतंय कधी होतंय. कारण मी आज नाश्ता केलाच नाही, म्हणलं डायरेक्टली पोळ्या करूया, जेणेकरून मुलं आवडीने खातील. आणि भूक लागली ना मग पोटभर खातात. जर असं दिवसभर काहीतरी खात राहिले आणि मी चारायला लागले ना तर ते पोटभर खात नाहीत, मग मला त्यांच्या मागं पळावं लागतं म्हणून. तर सगळ्या पोळ्या आहे ना एकदम टम्म अशा फुगल्यात आणि खूप सुंदर झाल्यात बरं का पोळ्या, खूप मस्त झाल्यात. तिथे पापड तळायला लागले. हे पापड ना मागच्या वर्षी जाऊबाईने दिले होते, त्यांच्या तिथे बनवतात तांदळाचे. तो खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात बरं का. तो आता संपले, दही अंडे एवढाच आहे. तळलं ना याचं दुप्पट होतंय, तुम्ही बघू शकता. हे बघा एकदम गरम तेल पाहिजे ह्याला, किती मोठा झाला बघा. बघू शकता तळून झाल्यावर किती जास्त झालेत आणि खूप चांगले लागतात. चला तर आता जेवायला वाढून घेऊया. तर बघा सिंपल साधं ताट आपलं रेडी आहे. तर आमटी तुम्ही म्हणचाल अशी का दिसते, धड लाल पण नाही तर हिरवी पण नाही. तर मी चटणी कमी घातली कारण मुलांना खूप आवडते, जास्त तिखट केलं का ते खात नाहीत म्हणून. आणि कट पण दिसत नसेल कारण तेल खूप कमी केलंय, कारण उन्हाळ्याचं तेलकट खाऊन ना खूप हे होतं. आणि मी माझ्या पोळीला तेल सुद्धा लावलेलं नाही. बाकी पापड, भात, दूध आणि हे असं आहे साधं सिंपल असं गुढीपाडव्याचं जेवण. या तुम्ही पण जेवायला. आणि तुम्ही काय काय स्पेशल बनवलं तर मला सांगा. तर आता रात्रीचे वाजले 8:30. आता उरलेल्या पुरणाचे ना मी पोळ्या करणार आहे. बाकीचं आमटी, भात, पापड सगळं आहे. सो फक्त पुरणपोळी लाटायची आहे. सो कसा वाटला आजचा गुढीपाडव्याचा छोटासा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरी राहा, हॅपी राहा, बाय बाय.